तर आपण क्वेश्चन नंबर 2 मधला डी क्वेश्चन पाहतोय. त्यात विचारलेलं काय आहे, बाकीचे क्वेश्चन मी तुम्हाला नोट्स मध्ये लिहून दिलेले आहेत, सिंपल आहेत. ह्या डी मध्ये काय विचारलंय की जर एखाद्या बॉडीला ग्राउंड वरती वर फेकलं, एच हाईट वर जर गेली तर तिला वर जायला जेवढा वेळ लागतो तेवढाच खाली यायला वेळ लागतो, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ह्यालाच म्हणतात वर जाण्याला टाइम ऑफ असेंड, खाली येण्याला टाइम ऑफ डिसेंट असं म्हणतात. आपण पहिल्यांदा टाइम ऑफ असेंट काढतो. ए आणि बी मध्ये आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे यू, डिस्टन्स दिलेला आहे एच, ऍक्सेलरेशन मायनस जी कारण वर चाललंय बॉडी, आणि टी म्हणजे टाइम ऑफ असेंट जे की आपल्याला काढायचं आहे. तर आता यूज सेकंड इक्वेशन वगैरे नाही, आपण काय करूया, सेकंड इक्वेशन नाही, सोपं इक्वेशन यूज करूया. यूज ऍव्हरेज व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम. हे बघा, ऍव्हरेज व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. हे इक्वेशन एक आहे, ऍव्हरेज व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. हे पण एक इक्वेशन असते, व्हेलॉसिटीला टाइम न मल्टिप्लाय केलं की डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट येतं बिटवीन ए अँड बी. बट ऍव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय असते रे, बट फॉर युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन. आता तुम्हाला एवढं डिटेल द्यायची गरज नाही, पण युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन आहे आपली, तर ऍव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी प्लस फायनल व्हेलॉसिटी. आता इथून इथे जर बघितलं तुम्ही, इथून इथे, तर तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी पण दिसेल बघा, 0 आहे. अरे सोप्या पद्धतीने जाता येईल आपल्याला. ओके, काही गरज नाही, हे वापरायचंच नाही बघा. यू व्ही ए टी ह्यांना जर वापरलं तर, कारण इथली फायनल व्हेलॉसिटी 0 आहे, बरोबर आहे. एवढा डोक्याला ताप घ्यायची गरज नाही. चला आणखीन सोपं झालं, चला आणखीन सोपं झालं. मी हे विचारच केलं नाही. इथून इथं गेल्यावर इथली जी फायनल व्हेलॉसिटी आहे ती तर 0 आहे, कारण इथं थोड्या वेळासाठी स्टोन थांबतो आणि मग वापस येतो. थोड्या वेळासाठी म्हणजे इन्स्टंटेनियसली ते 0 होते, त्याची स्पीड टॉपला स्पीड 0 होते आणि मग खाली येतो तो. मग साधी गोष्ट आहे, एस ची गरज नाही, हे सोडून द्या. यू व्ही ए टी ह्यांना जोडणार पहिलं इक्वेशन आहे, यूज फर्स्ट इक्वेशन बिटवीन ए अँड बी. हे झेपलं का रे, हे जमलं का, येस ऑर नो, कम ऑन. ह्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का. फायनल व्हेलॉसिटी, चला हे कळलं, ओके. तर इथली फायनल व्हेलॉसिटी 0 आहे, इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे, सो v इज इक्वल टू यू प्लस ए टी. चला v किती आहे, 0 इथं, यू दिलेली आहे, प्लस ऍक्सेलरेशन किती आहे, मायनस जी. हे बघा इथं टाइम काय म्हटलंय आपण, टाइम ऑफ असेंट. ओके, मग आता हे इकडे घेऊया आपण. सो जी टी है ना, मायनस जी टी आहे, तर इकडे येऊन प्लस जी टी झालं, इज इक्वल टू यू. सो सिंपल गोष्ट आहे, टाइम ऑफ असेंट वर जायला वेळ किती लागतो, यू डिवायडेड बाय जी. चला वर जाण्यासाठी वेळ किती लागला, यू डिवायडेड बाय जी. आता वर जायला यू डिवाइड बाय जी लागला, तर खाली यायला किती वेळ लागतो ते आपण काढूया. आता ही अपवर्ड मोशन आहे, ही जी पहिली आहे ना, केस 1, अपवर्ड मोशन. आता आपण बघूया डाऊनवर्ड मोशन, केस 2 डाऊनवर्ड किंवा रिटर्न मोशन, डाऊनवर्ड मोशन. नाउ वी विल सी द डाऊनवर्ड मोशन. म्हणजे आता बॉल इथं आहे किंवा एखादी बॉडी जी आहे ती वरती आहे आणि वरून खाली येणार. मग आता हा पॉइंट तिचा इनिशियल पॉइंट झाला आणि हा आता फायनल होणार. तिला इथून इथे यायला डिस्टन्स एच, पण आता इथली ही इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल मला कोण सांगते. चला खाली निघताना तिची इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे त्या बॉडीची. गुड, व्हेरी गुड धनंजय, नाइस बेटा, व्हेरी गुड. यस मंथन, गुड, बहुत अच्छे बहुत अच्छे बहुत अच्छे. पायल, नरेश, व्हेरी गुड. सर्वांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. तर इथं फायनल व्हेलॉसिटी 0 होती, आता त्याची इनिशियल बनणार. मग इथली इनिशियल व्हेलॉसिटी 0, सो इनिशियल व्हेलॉसिटी 0. त्याच्यानंतर खाली येत आहे म्हणून ऍक्सेलरेशन प्लस जी का मायनस जी, कम ऑन टेल मी, प्लस जी का मायनस जी. खाली येत असल्यावर मायनस का प्लस. गुड, प्लस बेटा, प्लस प्लस. सर्वांनी लक्ष द्या, प्लस, थोडं लक्ष द्या. अपवर्ड वर जाताना मायनस, खाली येताना प्लस, कारण जी ची डायरेक्शन कुठं असते, खालच्या दिशेत असते बेटा. जी ची डायरेक्शन पृथ्वीकडे आहे ना,
जी ची डायरेक्शन पृथ्वीकडे असल्यामुळे डाऊनवर्ड मोशन मध्ये तुम्ही जी प्लस घ्या, अपवर्ड मोशन मध्ये जी मायनस घ्या. सध्या असं सांगतोय, 11वी मध्ये खूप डिटेल मध्ये तुम्हाला क्लिअर होईल ते. सो ऍक्सेलरेशन इज प्लस जी. टाइम, त्याला आपण टाइम ऑफ डिसेंट म्हणतोय, ते आपल्याला काढायचं आहे. त्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. यू व्ही तर माहिती नाही, तर किती असणार आहे ते माहित नाही. आपल्याला आणखीन एक गोष्ट पाहिजे असते बघा. 4 गोष्टी पाहिजेत, त्यापैकी 3 माहित पाहिजेत, एक माहित नसते. 3 माहित पाहिजेत, एक माहित नसते. व्ही तर माहिती नाहीये, इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आहे, फायनल व्हेलॉसिटी माहिती नाही. मग आपण काय करू शकतो माहिती आहे का? डिस्टन्स घेऊया आपण. डिस्टन्स माहिती आहे बघा, एच आहे, पण डिस्टन्सच्या स्वरूपामध्ये उत्तर येणार. आपल्याला पाहिजे यू च्या स्वरूपात उत्तर. ओके, चालेल, काही अडचण नाही, काही अडचण नाही. आपल्याला हे काहीतरी सिद्ध करावं लागेल चांगलंच. आता करूत, चला. एच वरून काढूया, सर्वच निघते, काही काळजी करू नका, सर्वच निघते, सर्व निघते, काळजी करू नका, कशाचीही काळजी करायला नको. एच अगोदर काढून घ्यावं लागतंय, काळजी नाहीये. हा बघा, डिस्टन्स इज इक्वल टू एच. मग आपण सेकंड इक्वेशन यूज करूया. यूज सेकंड इक्वेशन बिटवीन ए अँड बी. सेकंड इक्वेशन काय म्हणतंय? एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता हे खाली यायच्या टाइमला आपण टाइम ऑफ डिसेंट म्हणतोय बघा, टाइम ऑफ डिसेंट म्हणतोय. मग इथून इथं ही किती आहे? एच हाईट. इनिशियल वेलॉसिटी 0, टाइम ऑफ डिसेंट प्लस हाफ इंटू जी इंटू टाइम ऑफ डिसेंटचा स्क्वेअर. मग तुमच्याकडे एच इज इक्वल टू, आता हे तर झालं 0, मग हे 2 जे आहे भागाकारात ते इकडे गुणाकारात येईल, 2g टी डी स्क्वेअर. मग तुमच्याकडे ह्याच्यावरून काय येतंय बघा, आता नीट लक्ष द्या. हे टी डी स्क्वेअर इज इक्वल टू, टी डी स्क्वेअर म्हणजे काय येतंय? 2h आहे, आणि हे जी गुणाकारातलं इथं भागाकारात येते, गुणाकारातलं भागाकारात. सो 2h अपॉन जी असं आलं. आणि फायनली मी मग इथं लिहितो बघा, इथं लिहितो, हे स्क्वेअर आहे, हे स्क्वेअर इकडे जाऊन स्क्वेअर रूट होतो. सो टी डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट 2h अपॉन जी. मला एक सांगा, इथपर्यंत कोणाला अडचण आहे का? बघा, टाइम ऑफ असेंट यू बाय जी, टाइम ऑफ डिसेंट 2h बाय जी चा स्क्वेअर रूट. इथपर्यंत कोणाला अडचण आहे का? येस और नो? अडचण आहे का? नो. पण आपल्याला काय सिद्ध करायचंय? आपल्याला काय सिद्ध करायचंय की हे आणि हे सेम आहेत. पण सध्या तरी हे सेम आलेत का? सध्या तरी हे सेम आलेले नाहीत. मग आपण कसं सिद्ध करणार? ह्याला इक्वेशन 2 म्हणूया, राईट? याला इक्वेशन 2 म्हणूया. तर मी काय करतो, ह्या यू ला एच च्या स्वरूपामध्ये काढण्याचा प्रयत्न करतो. यू ला एच च्या स्वरूपामध्ये काढतो. आता हे इक्वेशन 2 आहे ना, हे इक्वेशन 2 आहे. दोन्हीपैकी कोणते जमते? कोणतंही जमते बघा. एक तर एच ला यू च्या स्वरूपात काढणे, एच लाही यू च्या स्वरूपात काढता येऊ शकते, नो प्रॉब्लेम. तसंच करूया आपण. एच ला यू च्या स्वरूपात काढूया आणि त्या इक्वेशन मध्ये टाकूया, कारण इक्वेशन 1 जशाला तसं ठेवूया. चला चला मग इकडं आता बघा, आता मी काय करतोय, हे इक्वेशन 2 आहे, ठीक आहे. आता एच साठी काय करतो बघा, एच साठी मी अपवर्ड मोशन कन्सिडर करतो, ही अपवर्ड मोशन, ठीक आहे. एच साठी अपवर्ड मोशन, कन्सिडर अपवर्ड मोशन. नाव म्हणजे आता, नाव कन्सिडर अपवर्ड मोशन. मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत बघा ग्रॅव्हिटेशन मध्ये, अतिशय सुंदर सुंदर. आता अपवर्ड मोशन जर कन्सिडर केली, एक लक्षात घ्या, आता गायडामध्ये कशा पद्धतीने सोडून दिले ते काही मी बघितलेलं नाही, ठीक आहे. ते काही मी बघितलेलं नसतंय, मग म्हणून हे वेगळ्या पद्धतीने सोडून दिलेलं असू शकतंय. पण तुमच्या पुस्तकाला धरूनच आहे, काही वेगळं नाहीये. गायडात थोडं वेगळं असेल, टेन्शन घेऊ नका. हे काही थेरॉटिकल क्वेश्चन आहेत, प्रॉब्लेम आहेत, प्रॉब्लेम सोडवायचे 1000 मार्ग असतात. कन्सिडर अपवर्ड मोशन. आता अपवर्ड मोशन साठी तुम्हाला माहिती आहे बघा, हे यू वगैरे वगैरे सर्व इथं लिहून काढलेलं आहे, ठीक आहे.
मग अपवर्ड मोशन साठी मी तिसरं इक्वेशन यूज करतो. तिसरं इक्वेशन यूज थर्ड इक्वेशन. थर्ड इक्वेशन काय म्हणतंय? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता अपवर्ड मोशन साठी ही व्ही 0 आहे आणि यू यूच आहे. सो व्ही स्क्वेअर इज 0 स्क्वेअर राईट इज इक्वल टू यू स्क्वेअर. आता अपवर्ड मोशन साठी ऍक्सेलरेशन मायनस जी आहे प्लस 2 ऍक्सेलरेशन मायनस जी आणि हाईट किती आहे? एच. हाईट किती आहे म्हणजे डिस्टन्स आहे एच. मग तुम्ही जर बघितलं हे मायनस आहे बघा, हे मायनस आहे, हे मायनस आहे, लक्ष द्या हे मायनस आहे. मग हे मायनस वाली किंवा पुन्हा एकदा येतो हे 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर. आता हे मायनस इथे येते मायनस 2gh. इथपर्यंत झेपलं का रे? येस और नो? इथपर्यंत तुम्ही आहात का? इथपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात का? येस और नो बेटा? इथपर्यंत माझ्यासोबत आहात ना? कारण कसं आहे प्रॉब्लेम मोठे मोठे आहेत, एक एक प्रॉब्लेम सोडवायला हाफ आवर लागत आहे. ठीक आहे, सो लक्ष पाहिजे व्यवस्थित. लेंदी क्वेश्चन आहेत. मी काय केलं अगोदर अपवर्ड मोशन पकडली आणि असेंट टाइमचा फॉर्म्युला काढला. नंतर डाऊनवर्ड मोशन पकडली, डिसेंट टाइमचा फॉर्म्युला काढला. पण आपल्याला सिद्ध काय करायचंय? वर जाण्याचा टाइम आणि खाली येण्याचा टाइम सेम असला पाहिजे. वर जायचा टाइम आणि खाली यायचा टाइम सेम असला पाहिजे. मला वाटतं हे थोडस क्लिअरली दिसत नाही, मी जर त्याला प्रयत्न करतोय. ठीक आहे बघ. तर मग तुमच्याकडे आतापर्यंत असं आलेलं आहे राईट. हे बघा हे 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 डाऊनवर्ड अपवर्ड असेंट डिसेंट असे दोन टाइम आले. पण आपल्याला सिद्ध करायचंय की हे दोन्ही टाइम इक्वल आहेत. मग हे दोन्ही टाइम इक्वल आहेत हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे एचच्या ठिकाणी काहीतरी ठेवावं लागेल, कारण तिकडे एच आहे इकडे यू आहे, म्हणजे एच काढावं लागेल. म्हणून मी काय केलं, पुन्हा एकदा अपवर्ड मोशन कन्सिडर केली आणि त्याला तिसरं इक्वेशन लावलं. तिसरं इक्वेशन लावून आता माझ्याकडे असं आलं. तर हे -2gh इकडे येतं बघा. 2gh मायनस इकडे प्लस होते इज इक्वल टू यू स्क्वेअर. मग एच इज इक्वल टू काय येतं बघा? यू स्क्वेअर अपॉन 2g. एच इज इक्वल टू काय आलं? यू स्क्वेअर अपॉन 2g. एच इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन 2g. मग हे आता इथं टाकायचं, इक्वेशन 2 मध्ये टाकायचं. इक्वेशन 2 मध्ये टाकायचं. पुट, अरे तुम्ही हे मॅथ्स मध्ये खूप करता असलं बघा. पुट इन इक्वेशन 2. मॅथ्स मध्ये असलं खूप करत असतात आणि तुम्हाला 11वीत गेल्यावर कळलं की फिजिक्स म्हणजे मॅथमॅटिक्सच आहे, काहीच नाही. ठीक आहे, मोस्टली इट इज मॅथमॅटिक्स. मॅथ्सवर प्रेम करायचं दुसऱ्यावर करण्यापेक्षा. ठीक आहे, सो h इक्वल टू यू स्क्वेअर बाय 2g इथं टाकतो मी. पुट इन टू, सो टाइम ऑफ डिसेंट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन जी. हे 2 अपॉन जी. याच्या ठिकाणी काय टाकायचंय? यू स्क्वेअर बाय 2g. यू स्क्वेअर अपॉन 2g. चला हे 2 आणि 2 कटलं, मग इज इक्वल टू उत्तर येतंय, इज इक्वल टू उत्तर येतंय हे यू स्क्वेअर आणि हे जी जी चा जी स्क्वेअर. आणि आता हे दोघे स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाले की यू अपॉन जी होते बघा उत्तर. यू अपॉन जी होते, ते लगेच इथे लिहून टाकतो म्हणजे डोक्याला किरकिर नाही. हे जर स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाले दोघही बिचारे, तर त्यांचे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जातात, यू आणि जी. मग टाइम ऑफ डिसेंट यू बाय जी, टाइम ऑफ असेंट यू बाय जी, दोन्ही आलं बघा, सेम सेम आलं. हे झेपलं का रे? क्लिअर? हा झेपलं. गुड. मी शेवटी लिहून देतोय बघा. आता सर्वांनी लिहून घ्या. असं व्यवस्थित शेवट केला पाहिजे प्रश्नाचा. फ्रॉम इक्वेशन 1 and 3 it is clear that time taken to go up, कंसातल्या टीयू, टाइम टेकन टू गो अप कंसातल्या टीए, आपण टाइम ऑफ असेंट म्हटलंय ना त्याला, टीए इज सेम ॲज
टाइम टेकन टू कम डाउन, टाइम टेकन टू कम डाउन. टाइम टेकन टू कम डाउन. ओके. त्याच्यानंतर ई क्वेश्चन पहा. ई क्वेश्चन नंबर 2 मधलं ई पहा बरं. आता ऍक्च्युली ह्याचं उत्तर फ्रिक्शन वरती आधारित आहे. ओके, मला जरा बघू द्या डोकं लावून. If the value of g suddenly becomes twice its value, it will become 2 times more difficult to pull a heavy object along floor. आता फ्लोर हा फ्रिक्शनलेस आहे का फ्रिक्शन वाला आहे हे माहिती नाही. जर फ्रिक्शन नसेल तर नो प्रॉब्लेम, काही टॉईस वगैरे लागत नाही मेहनत. फ्रिक्शन नसल्यावर कितीही मोठा ऑब्जेक्ट असू द्या, कितीही जड असू द्या, छोट्याला ओढायलाही तेवढीच मेहनत लागेल, मोठ्याला ओढायलाही ते. हा, आपण असं म्हणू शकतो, हा रिपीट करायचं होतं का मागचा क्वेश्चनचं उत्तर? मी सांगितलं ना काय, फ्रॉम इक्वेशन 1 and 3 इट इज क्लिअर दॅट टाइम टेकन टू गो अप इज सेम ॲज टाइम टेकन टू कम डाऊन. प्रश्नच लिहायचा आहे थोड्या वेगळ्या पद्धतीत. टाइम टेकन टू गो अप इज सेम ॲज टाइम टेकन टू गो डाऊन, कम डाऊन. आता पहा, हे जे तिसरा प्रश्न आहे, ई प्रश्न, सॉरी तिसरा नाही, 5वा, याच्यामध्ये बरेच गोष्टी दडलेल्या आहेत. हे कसं आहे, एवढं डिटेलमध्ये देत नाहीत त्यांनी. फ्रिक्शन असेल आणि फ्रिक्शन नसेल. तुम्हाला फ्रिक्शन असेल असं तर नसणार, म्हणून फ्रिक्शन नसेल असंच पकडूया आपण. फ्रिक्शन लेस फ्लोअर का रफ फ्लोअर असं द्यायला पाहिजे होतं बघा त्यांनी. तर तुम्हाला फ्रिक्शनचं तर काही नाही म्हणून मी रफ साधं फ्लोअर सांगतो मी, विदाउट फ्रिक्शन वालं. राईट. तर समजा तुमच्याकडे असा एक हे आहे आणि इथे एक ब्लॉक आहे. इथे ह्याचं मास आहे mg आणि तुम्हाला ओढायचंय त्याला इकडं, पुल करता इकडं. ठीक आहे. आणि दुसरी सिच्युएशन काय सांगितलेली आहे की इथं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ट्वाइस झाले, म्हणजे ट्वाइस झाले म्हणजे m2g होणार बघा. कळते का? म्हणजे हे फोर्स जे आहे ते 2mg होणार. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर ट्वाइस झालं दुसऱ्या सिच्युएशन मध्ये आणि ते खालच्या दिशेतच लागत असतं फोर्स. मला सांगा हे कळलंय का? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ट्वाइस झालं की ह्याचं जे वेट आहे ते ट्वाइस होतंय, ह्याचं वेट एवढंच राहतंय. हे कळलंय का रे? हे कळलंय का? यस, गुड. यस और नो? मग वेट ट्वाइस झाले बघा. हे सुरुवातीचं वेट आहे, हे नंतरचं वेट आहे. वेट ट्वाइस झालंय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज झाल्यामुळे, पण मास तेवढंच राहतंय. m1 जर m असेल तर m2 पण mच राहतं, काहीच बदलत नाही. मास मध्ये चेंज होत नसतो. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कितीही चेंज झालं तर मास मध्ये चेंज होत नाही. राईट. मग आपल्याला इकडे ओढण्यासाठी जे एफर्ट लागतात ते वेट वर डिपेंड करत नाहीत, ते मासवर डिपेंड करतात. म्हणजे आपण ओढल्याच्या नंतर ह्याच्यात जे काही ऍक्सेलरेशन तयार होईल ते ऍक्सेलरेशन काय असते? फोर्स अपॉन मास. मग मास तर सेम आहे, मग फोर्स तेवढाच लागणार आहे. किंवा आपण असं म्हणूया, सेम ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करायचं असेल तर फोर्स किती लावावा लागतो? मास इंटू ऍक्सेलरेशन. मग ह्या आणि ह्या सिच्युएशन मध्ये मास सेम आहे आणि इकडे ओढण्यासाठी जे काय ऍक्सेलरेशन आपल्याला ह्याच्यात इकडं प्रोड्यूस करायचं, इकडं नाही, हे जी म्हणजे खालच्या दिशेतलं ऍक्सेलरेशन आहे, इकडचं ऍक्सेलरेशन. मग जर दोन्ही केसेस मध्ये, आता मी असं लिहितोय बघा, सेम ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करायचं असेल तर मास तर सेम आहे, सेम ऍक्सेलरेशन आहे, म्हणजे फोर्स पण तेवढा लागेल. सो
एक्स्ट्रा एफर्ट लागणार नाही, तेवढीच मेहनत लागेल. पण फ्रिक्शन असल्यावर जास्त मेहनत लागते. ते का तुम्हाला आता नाही कळायचं. त्याला नॉर्मल रिएक्शन माहित पाहिजे, जे की 11वीत होईल. सो विदाउट फ्रिक्शन असेल तर जरीही जी ट्वाइस झालं तरीही ओढण्यासाठी लागणारा फोर्स मास आणि ऍक्सेलरेशनवर डिपेंड करतो. ऍक्सेलरेशन ह्या दिशेतलं, मी ह्या दिशेतलं म्हणत नाही, ह्या दिशेतलं जी आहे, ह्या दिशेतलं ऍक्सेलरेशन म्हणजे आपण ओढलं की गाडी किती पळते ते झालं. मग दोन्ही केसमध्ये सेम ऍक्सेलरेशन ठेवायचंय, सेम मास आहे तर फोर्स पण सेम लागणार, म्हणजे एफर्ट एक्स्ट्रा लागणार नाही. लिहा बघा, हे दोन्ही डायग्राम काढा अगोदर. क्वेश्चन नंबर ई, ह्याच्यासाठी दोन्हीही डायग्राम काढा. मग आता लिहा, डायग्राम झाल्याच्या नंतर लिहा बरं, मी सांगतोय तसं. फोर्स म्हणजेच एफर्ट असतात. मग लिहा, फोर्स कंसामध्ये एफर्ट, फोर्स इन ब्रॅकेट एफर्ट, फोर्स रिक्वायर्ड टू पुल द ऑब्जेक्ट, force required to pull the object depend on mass and acceleration, depend on mass and acceleration. Force required to pull the object depend on mass and acceleration, depend on mass and acceleration. Therefore there is no change in effort. Therefore there is no change in effort as the mass does not depend on g, as the mass does not depend on g. ओके ओके, त्यांनी प्रश्नच असा दिलाय की इट विल बिकम 2 टाइम्स मोर डिफिकल्ट. मला वाटलं विल इट बिकम, मला वाटलं विल इट बिकम असेल, पण ते इट विल आहे. म्हणजे ह्याचा अर्थ त्यांनी दिलंय की ते 2 टाइम्स डिफिकल्ट होणारच आहे. मग ह्याचा अर्थ त्यांनी फ्रिक्शनला मध्ये घेतलेला आहे. मग फ्रिक्शन तुम्हाला, हा आता ह्याच्या खाली काय लिहा, दिस इज फॉर फ्रिक्शनलेस फ्लोअर असं लिहा. फ्रिक्शनलेस फ्लोअर साठी तुमचं हे लागू होईल. आता जे मी सांगितलंय ना, ज्याच्यावरती फ्रिक्शन नाही, घर्षण नाही, त्याला लागू होतंय. दिस इज फॉर फ्रिक्शनलेस फ्लोअर, राईट. दिस इज फॉर फ्रिक्शनलेस फ्लोअर. मग आता खाली लिहा, जे की तुमच्या टेक्स्ट बुक मधलं ऍक्च्युली उत्तर त्यांना एक्सपेक्टेड आहे ते सांगतोय मी. खाली लिहा खालचं. तसं तर तुम्हाला टेक्निकल नाहीये, फक्त एवढंच आहे बघा, लक्ष द्या. सर्वात पहिले खाली लिहा. आता हे खरं असणार तुमचं उत्तर तुमच्या टेक्स्ट बुकचं, बरं काय. टेक्स्ट बुकचं उत्तर असणार हे. टेक्स्ट बुक मध्ये उत्तर काय, प्रश्न विचारला की बाबा ओढायला दुप्पट त्रास होतो, असं नाही विचारलं की ओढायला दुप्पट त्रास होतो का.
मग ओढायला दुप्पट त्रास होतो असं विचारलं, म्हणजे ह्याचा अर्थ त्यांनी घर्षण लक्षात घेतलेलं आहे. मग आता घर्षणचं लक्षात घेऊन मी सांगतो. हे जे आतापर्यंत मी सांगितलं घर्षण नसताना, फ्रिक्शन नसताना, आता फ्रिक्शन असल्यावर काय होतंय बघा जरा. आणि इथून पुढचं जे उत्तर असणार ते तुमचं खरं उत्तर असणार. म्हणजे जर प्रश्न आला बोर्डामध्ये तर हे तुमचं खरं उत्तर असणार आहे, कारण त्यांनी घर्षण आहे असं विचार केलेला आहे, कारण त्याच्याशिवाय ते दुप्पट एफर्ट लागत नाहीत. ओके, बघा आता. तर ह्या बॉडीला आपण इकडे ओढायला गेलं की घर्षण मागच्या दिशेमध्ये ओढते बघा. आणि हे जे घर्षण आहे फ्रिक्शनल फोर्स, ह्याला आपण असं लिहितो, हे फ्रिक्शनल फोर्स त्या बॉडीच्या वेटवर डिपेंड करते, एवढंच लक्षात घ्या. जास्त डोक्याला ताण घेऊ नका. जेवढं वजन वाढतंय तेवढं फ्रिक्शन जास्त वाढतंय. हे तर तुम्हाला पटतही असेल. येस और नो म्हणून सांगा बरं मला जरा. जेवढं बॉडीचं वेट जास्त तेवढं घर्षण जास्त लागते तिला. येस और नो, कम ऑन. तुम्ही दररोजच्या जीवनात पण ऑब्झर्व केला असेल ना. येस, गुड. मग मला सांगा, जी जर दुप्पट झालं तर वेट दुप्पट होतंय. जी दुप्पट झालं, ह्या केसमध्ये काय आहे, एम जी, म्हणजे हे झालं वेट. ह्या केसमध्ये काय आहे, 2mg, म्हणजे दुप्पट आहे वेट. मग वेट दुप्पट झालं की फ्रिक्शन पण दुप्पट. फ्रिक्शन दुप्पट झालं की ओढण्यासाठी लागणारा फोर्स पण दुप्पट लागतो. मग हे आता मी सांगतो तसं, कन्सिडरिंग फ्रिक्शन आहे का नाही. आणि हेच खरं उत्तर आहे, हेच खरं उत्तर आहे तुमच्या पुस्तकातल्या प्रश्नाचं. ठीक आहे, मग आता लिहा हे उत्तर आता इथून पुढे. फ्रिक्शन, फ्रिक्शनल फोर्स डायरेक्टली डिपेंड्स ऑन वेट. Frictional force directly depends on weight. Frictional force directly depends on weight. And next लिहा, weight directly depends on G. ते आपण बघितलेलं आहे. Weight directly depends on G. मग आता लिहा, when G becomes twice, then weight becomes twice. When G becomes twice, then weight becomes twice. Full stop. पुढे, due to this opposing friction, opposing म्हणजे विरोध करणारं, due to this opposing friction becomes twice. Due to this opposing friction becomes twice. हे बघा, विरोध करणारं फ्रिक्शन ट्वाइस होतंय. opposing friction becomes twice. मग फ्रिक्शन दुप्पट म्हणजे हे फ्रिक्शन मागे ओढत असते बॉडीला, पुढे ओढू देत नाही. मग फ्रिक्शन दुप्पट झालं की इकडून पण फोर्स दुप्पट लावा लागतो. मग लिहा, अँड देअरफॉर अप्लाइड फोर्स, ह्याला म्हणतात अप्लाइड फोर्स, आपण लावलेला फोर्स बॉडीला ओढण्यासाठी. अँड देअरफॉर अप्लाइड फोर्स ब्रॅकेटमध्ये लिहा एफर्ट, आपण लावलेली ताकद, आपण लावलेली मेहनत, त्याला एफर्ट म्हणतो आपण, तेच आहे अप्लाइड फोर्स. देअरफॉर अप्लाइड फोर्स किंवा कंसातल्या एफर्ट किंवा देअरफॉर एफर्ट कंसातल्या अप्लाइड फोर्स, एफर्ट बिकम्स ट्वाइस. देअरफॉर एफर्ट बिकम्स ट्वाइस. तर तुमच्या लक्षात आलं असेल मला काय काय म्हणायचं ते बघा. देअरफॉर एफर्ट बिकम्स ट्वाइस. तर मला काय काय म्हणायचं बघा, ह्या प्रश्नामध्ये अतिशय सुंदर प्रश्न होता. जी दुप्पट झाला, बघा बरं सर्वांचं लक्ष इकडे आहे. जी दुप्पट झाला की वेट दुप्पट झालं, जी दुप्पट झाला की वेट दुप्पट झालं, वेट दुप्पट झालं की फ्रिक्शन दुप्पट झालं, वेट दुप्पट झालं की फ्रिक्शन दुप्पट झालं, आणि फ्रिक्शन दुप्पट झालं की लावा लागलेला फोर्स पण दुप्पट लागला. म्हणून जी दुप्पट झाला अचानक की बॉडीला ओढण्यासाठी लावा लागलेला फोर्स दुप्पट होतो. सर्वांना कळलं का रे हे? येस और नो? कम ऑन.
चलो ठीक आहे, सर्वांना कळलेलं आहे. अतिशय छान. तर मग आता गुड बाय. उद्या तर मारुती सर घेतील दोन्ही लेक्चर. गुड बाय.